नमस्कार मित्रांनो. तर आज आहे संडे आणि संडे असल्याने आम्हाला आज काहीतरी स्पेशल बनवायचं होतं. सो आम्ही मार्केटमध्ये निघालो आहे. भयंकर ऊन असल्याने वैभवनी मला फ्रूट ज्यूस दिला होता. आम्ही मार्टमध्ये गेलो, थोडेफार मसाले घेतले आणि आज संडे असूनसुद्धा आम्ही व्हेज बनवणार होतो. सो व्हेज बिर्याणीचा मसालासुद्धा घेतला. घरी आलो, घरी येऊन बघतोय तर विक्राने असा काही घोळ घालून ठेवला होता जो मी त्यालाच आवरायला लावला आहे. आणि मग मी सगळं क्लीन केल्यानंतर भाज्या साफ करून घेतल्या. विक्रांतलाही कामाला लावलेलं. सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये प्रॉपर मॅरिनेट करून ठेवल्या होत्या आणि त्या शिजवायला घेतल्या. खूप छान सुगंध येत होता त्या भाज्यांचा. मग इथे ह्या साईडला मी राईससुद्धा बॉईल करत ठेवला होता. बाहेर जाऊन बघते तर विक्रांत असा काही गलिच्छ मूवी, कापाकापीचा मूवी हा असा बघत बसलेला आणि माझा नवरा कुठे दिसत नव्हता. त्याला बघायला मी बेडरूममध्ये गेले तर हा संडे दिवशीसुद्धा काम करत बसलेला. सो मी ह्याला इग्नोर केलं आहे आणि बाकी जेवण माझं झालेलं ते मी ह्या दोघांना वाढले. हे दोघं विक्रांतचे जवळचे मित्र आहेत जे साताऱ्यावरून मुंबईला जाताना मध्येच मला भेटायला आले आणि विक्रांतला भेटायला आले होते. सो हे दोघं जेवून तिघंजणं गेले खाली स्विमसाठी. पूल खालीच आहे बिल्डिंगच्या. तर ते स्विम करेपर्यंत वैभवने इथे छान आंबे एन्जॉय केलेत आणि राईसही एन्जॉय केला आहे. आम्ही रेडी झालो आणि मम्मीला आज मम्मी येणार होती. सो मम्मीला आणायला गेलो होतो. मम्मी आली, मम्मीला फ्रेश होऊ दिलं, आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही निघालो फिनिक्सला. आईला आम्ही थोडासुद्धा आराम करायला दिला नाही आहे कारण आठवडाभर आम्ही घरीच होतो आणि तिला एकटं सोडून आम्ही कुठे फिरायला जाऊ म्हणून मी तिला पण घेऊन आलो. नंतर थोडंफार खाल्लं पिलं, शॉपिंग केली आणि झालं, निघालो घरासाठी. सो असा काही आमचा शॉर्ट अँड स्वीट संडे आम्ही स्पेंड केला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.